प्रभाग क्रमांक 11 राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप माजी आमदार जगतापांचा नातू म्हणाले की नगराध्यक्षासहित आमच्या सर्व घड्याळ चिन्हाचे उमेदवार विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला. नमस्कार, मी संग्राम प्रमोद जगताप. प्रभाग क्रमांक 11 सर्वसाधारण जागेवर माझी उमेदवारी आहे आणि माझी उमेदवारी माझ्या वार्डाच्या विकासासाठी आहे आणि आदरणीय जगताप साहेबांनी तालुक्यासाठी विजन ठेवलं होतं आणि जे त्या पद्धतीने काम करतात तेच विजन घेऊन ह्या नगरपरिषदेमध्ये मी उतरलेलो आहे. वार्ड नंबर 11मध्ये मी स्वतः उमेदवार आहे सर्वसाधारण जागेवरून आणि OBC महिलामधून आकी मॅडम आहेत आणि अनुसूचित जमातीमधून प्राजक्ताताई आहेत. असे एकदम सक्षम पॅनल आम्ही तयार केलेलं आहे आणि आदरणीय सुरेश शिंदे सरकार जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व उमेदवार ताकदीनं काम करतो आहे. जवळपास आमचा 2-3 राऊंड झालेत प्रचारानिमित्त 2-3 राऊंड झालेत. तर सगळ्या लोकांच्या आम्ही अडीअडचणी जाणून घेतल्यात. खरं तर बाकीच्या तालुक्यात बघितलं, बाकीचा आता विटा जर तालुका घेतला तर दुष्काळात आपल्यासोबतच होता. खरं आता विटाचा किती विकास झाला आहे हे आपण डोळ्यानं बघतोय. तर तसाच विकास आपल्या जत शहरामध्ये आणि वार्डामध्ये करायचं ध्येय आम्ही सर्व उमेदवारांनी घेतलेलं आहे. आणि जे आता गुंडगिरी चालू आहे, जे दंडुकशाही चालू आहे ती मोडीत काढायचं हे आमच्या डोक्यात आहे आणि सर्व लोकांची कोणी घाबरू नका, आम्ही सगळ्यांच्या पाठीशी आहे आणि विकास करायचाच उद्देश आम्ही घेऊन मैदानात उतरलेलो आहे आणि लोकांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासोबत आहे. मग लोकांना एवढं सांगायचं आहे की एका व्यक्तीला 4 मतदान करायचा अधिकार आहे. 4 घड्याळ चिन्ह आहेत 2 मशीनवर, तर 4ही घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला सर्व उमेदवारांना विजयी करा हीच मी विनंती करतो. प्रचार करत असताना बघितलेले आहे, हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. लोकांनी विराट चिन्हावर मतदान करावं.